दान आणि स्नान करण्याला विशेष असा महत्त्वाचा असतो. तर माघ महिन्यातील जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक गोष्ट करायची आहे, की ही गोष्ट केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा, संकट, घरामध्ये असणारी दरिद्री, गरिबी, त्याचप्रमाणे घरामध्ये सतत वादविवाद होत असतील आणि जी नकारात्मकता आहे, ती सर्व काही दूर होणार आहे. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदणार आहे. माता महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावरती राहणार आहे. माघ पौर्णिमा ही अतिशय प्रभावी अशी पौर्णिमा आहे, की या दिवशी केलेल्या सेवा 100% फलित होत असतात. तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो, त्या घरामधूनच सगळेजण आतमध्ये येत असतात, बाहेर जात असतात. म्हणजेच त्या घरामध्ये येणाऱ्यांसोबत सकारात्मकताही येते, नकारात्मकताही येते, इडापिडा असेल, संकट असतील, सगळं काही त्या मुख्य दरवाजातूनच आतमध्ये येत असतं आणि बाहेर जात असतं. तर आपल्याला माघी पौर्णिमा जी आहे, त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक चिन्ह काढायचं आहे. हे चिन्ह म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिकच का? तर प्राचीन संस्कृतीपासून चालत आलेलं जे स्वस्तिक चिन्ह आहे, ते मंगल चिन्ह म्हणून ओळखलं जातं आणि हे जे चिन्ह आहे, हे आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती म्हणजेच मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. आता ते कसं काढावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी तर माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. तुम्हाला तुमची घरामधील बाहेरची म्हणजे तुळशी मातेची असेल, सूर्यदेवांची असेल, देवपूजा करून घ्यायची आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक काढूनच केली जाते. गणपती बाप्पांची असेल, माता महालक्ष्मीची असेल, आपण मंगल कलश स्थापन करत असताना त्या कलशावरतीही स्वस्तिक काढलं जातं. स्वस्तिक या चिन्हामध्ये देवोकेदेव महादेव, पार्वती माता, इंद्र, सूर्यदेव, गणपती बाप्पा अशा अनेक देवी देवतांचा वास असतो. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक समजला जातो. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक पासूनच केली जाते. प्रत्येक महिन्याची जी पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेला विशेष असं त्या महिन्यानुसार महत्त्व असतं. तसंच हे माघी पौर्णिमेला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, मांगल्य या गोष्टी घडत असतात. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सतत सकारात्मकतेचं वातावरण राहत असतं. स्वस्तिक चिन्हाचे जे 4 बाहू असतात ते धर्म, कर्म, मोक्ष, अर्थ असा त्याचा अर्थ होतो. स्वस्तिक चिन्हाचे 4 बाहू म्हणजे भगवान श्री हरिविष्णू यांचे 4 हात असतात आणि भगवान श्री हरिविष्णू या सृष्टीचे पालन करता आहेत, तर त्या 4 हातांनी ते आपलं पालन करत असतात. सूर्यदेवाचं आसन हे सुद्धा स्वस्तिक आहे. स्वस्तिकमुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, मांगल्य, सौभाग्य, शोभा वाढवणं, त्याचप्रमाणे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, सकारात्मकता या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असं हे स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. पौर्णिमा म्हटलं की आपण आपलं घरदार तर स्वच्छ करतोच, घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करतो. आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याचा उंबरठाही स्वच्छ करून घ्यायचा आहे, तो पुसून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही थोडीशी हळद घ्या, थोडंसं अष्टगंध घ्या, त्यामध्ये तुमच्याकडे असेल तर गोमूत्र किंवा गुलाब पाणी किंवा गंगाजल किंवा शुद्ध पाणी मिक्स करून त्याचं लेपन तुम्हाला उंबऱ्यावरती करायचं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला कुंकू आणि हळद थोडंसं मिक्स करून ओलं करायचं आणि त्याचं स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजावरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही कुंकवाने काढू शकता किंवा हळदीने काढलं तरी सुद्धा चालेल किंवा कुंकू आणि हळद मिक्स करून काढलं तरी सुद्धा चालेल. स्वस्तिक योग्य पद्धतीनेच काढायचं आहे. स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू आणि कडेने 2-2 लाईन अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकची हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे. जेव्हा आपण या स्वस्तिक चिन्हाची पूजा करत असतो, तेव्हा भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, देवकीदेव महादेव, पार्वती माता यांचं सुद्धा तुम्हाला स्मरण करायचं आहे. जेव्हा आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढतो, त्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या किचनच्या ओट्यावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. किचनमध्ये आपली जी शेगडी असते ओट्यावरती, त्याच्या पाठीमागच्या साईडला जी फरशी असते, त्या फरशीवरती तुम्हाला हळद आणि तूप मिक्स करायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. गॅसवरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढा आणि या स्वस्तिकची हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे, कारण तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. तिथे तुम्ही लाल आणि पिवळी रांगोळी जी आहे त्याने स्वस्तिक काढा किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे.
जिथे तुमचं तुळशीचं वृंदावन आहे किंवा कुंडी आहे तिथे सुद्धा तुम्हाला रांगोळीने म्हणा किंवा फुलांच्या पाकळ्यांनी तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असतील, जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता किंवा सोने नाणी ठेवता, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या तिजोरीवरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर अशा ठिकाणी जर स्वस्तिक तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी काढलं तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. सर्वात महत्त्वाचं माता महालक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि सदैव तुमच्या घरामध्ये वास करते. तुमच्या घरातील दरिद्री, गरिबी या सगळ्या गोष्टी निघून जातात. तुम्हाला जी आर्थिक चणचण भासत आहे ती दूर होते. तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक ऊर्जेचा जो संचार आहे तो तुमच्या घरामध्ये होत असतो. अखंड सौभाग्य प्राप्ती सुद्धा या उपायाने होते. तर माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्याचे छान असे अनुभव तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा. 12 फेब्रुवारी 2025 वार बुधवार रोजी आहे माघी पौर्णिमा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.